नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 1.3 मधील क्वेश्चन नंबर 2 बघूया. निश्चयकांच्या किमती काढा. बरोबर, बघा हे दिले. त्याच्यामध्ये काय, या निश्चयकाची किंमत काढायची म्हणजे काय, तिरकस गुणाकारांची वजाबाकी. बस, मग हा पहिला तिरकस गुणाकार येणार -1 गुणिले 4 वजा कंसात 2 गुणिले 7. चला, 4 × 1 = 4 वजा 4 वजा 7 दुने 14. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण चुकतो. आपण काय पाठ करतो, वजा वजा बरोबर अधिक. पण इथे वजा वजा बरोबर अधिक कधी येतं, वजा गुणिले वजा बरोबर अधिक येतं. पण इथे वजा वजा आहे, हा गुणिले नाही आहे, त्यामुळे हे वजाच राहील आणि इथे आपण चुकू शकतो. तर बी केअरफुल, ही स्टेप महत्वाची आहे. आता यामध्ये दुसरं बघूया. या ठिकाणी पण छान घेतलंय. निश्चयकाची किंमत काढायची म्हणजे तिरकस गुणाकारांचा वजाबाकी. निश्चयकाची किंमत काढणे म्हणजे तिरकस गुणाकारांची वजाबाकी. हा बघा तिरकस गुणाकार पहिला घेऊया. काय बरं तो, बरोबर 5 गुणिले 0 वजा कंसात वजा 7 किंवा 3 घेऊ, काही पण चालेल, यांचा गुणाकार. मग इथे लिहिणार वजा 7 गुणिले 3. मग शून्याचा गुणाकार 0, इथे आले वजा कंसात 7 × 3 = 21, पण वजा आहे वजा 21. अरे इथे बघा वजा गुणिले वजा आले म्हणजे याचा आन्सर अधिक लिहावं लागेल 21. आता इकडे बघा, इथे पण तेच येणार. बरोबर तिरकस गुणाकार, ते एवढंच घाबरायची गरज नाही. अपूर्णांक असलं तरी खूप सोपं आहे. बघा 7/3 गुणिले 1/2 बरोबर 7 × 1 = 7 वजा कंसात 5/3 गुणिले 3/2 बघा 7 × 1 = 7, 3 दुने 6 वजा 5 × 3 = 15, 3 दुने 6, 15तून 7 गेले वजा 8 राहिले. बरोबर, आणि खाली घेतला 6. पुन्हा याला 2 ने भाग लावूया. 2 × 6 = 2 × 8 म्हणजे वजा 4/3. अशा प्रकारे निश्चयकाच्या किमती आपण बघितल्या. या किमतीवरून मग आपण पुढे एक सामायिक समीकरण सोडवणार आहोत, ती क्रॅमर्स रूल साठी. म्हणून ही आपली पूर्वतयारी आहे. चला तर उद्या भेटूया लवकरच, है ना. आवडलं तर बघा जरा प्रयत्न करा.